तर या वर्षी कुटुंब यासाठी आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे. माझी एकच विनंती या लॉंग मार्चला असेल की या लॉंग मार्च मध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला द्यायचं नाही. त्याच्यात फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने सगळ्या लोकप्रतिनिधींचं स्वागत आहे. तुम्ही कुठल्या पक्षावर चिन्हावर निवडून आला आम्हाला माहिती नाही. लॉंग मार्च मध्ये यायचं असेल तर फक्त फक्त ज्याचं बाबासाहेबांवर प्रेम आहे त्याच व्यक्तीने तिथे यायचं. जो संविधान बदलायची भाषा केली त्याला या लॉंग मार्च मध्ये नो एंट्री. कारण का आपण सगळे छत्रपतींची लेखी आहोत, शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आपण, आणि इथे असलेले सुपुत्र. मला कोणी शिकण्याचा अधिकार दिला तर सावित्रीबाई फुलेंमुळे यायला वाटायला. मला मताचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला भाषण आणि मोकळं बोलायचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला या रस्त्यावर मोकळं फिरण्याचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला. मला निवडून गेले मी याची सुरुवात कुणामुळे झाली? बाबासाहेबांमुळे. मी संसदेत जेव्हा उभी राहते आणि माझ्या मतदारसंघाच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलते, त्या भारतात पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं हा मुद्दा या देशात पहिल्यांदा कोणी मांडला? बाबासाहेबांनी. वीज तुमच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्यासाठी एक ग्रीड असलं पाहिजे, त्याचं नियोजन देशात असलं पाहिजे, हे पहिल्यांदा कोण म्हणलं? प्रत्येक मुला आणि मुलीला 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण पहिल्या टप्प्यात दिलं पाहिजे. हे कुणामुळे मिळालं? काय काय सांगू तुम्हाला. आपण सगळेजण आज जे इथे उभे आहोत, मोकळा श्वास घेतोय, जगतोय, भाषण करतोय, आंदोलन करतोय, हे आंदोलन कुणामुळे तुम्ही मोकळेपणे करू शकता? त्यामुळे आज आपल्या आयुष्यात जे जे चांगलं आहे ते परमपूज्य आपले लाडके भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. त्याच्यामुळे त्यांना वंदन करूया आणि त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची. दोन्ही लेख आपलेच होते, या महाराष्ट्राचेच होते ना. आता ह्यांच्या वडिलांची कथा आणखीन वेगळी. मला एक सांगा, ह्यांच्या वडिलांना मगाशी फौजिया थाई, बाबा जानी सगळे, विजय भाऊ कुठे गेले? तुझे भाऊ पण